नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 44वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनगर समाजाची 32 कुळे आणि 1180 आडनाव. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जसं आपण मराठा समाजाची 96 कुळं म्हणतो आणि ती 96 कुळं बऱ्यापैकी प्रचलित आहेत. त्याच्यामध्ये देखील वाद आहेतच, एखादं कुळ मागे पुढे होतं, परंतु बऱ्यापैकी 96 कुळं मानली जातात. तसं धनगर समाजाची जी कुळं आहेत, गोत्र आहेत, प्रवरा आहेत, वंश आहे, त्याच्याबद्दल एकवाक्यता अजून झालेली नाही. म्हणजे हीच कुळं आहेत का, हाच आपला वंश मानावा का, हेच गोत्र अमुक एका कुळाचा आहे का, किंवा काही काही ठिकाणी आपल्याला प्रवरा सापडत नाही, काही काही कुळांचे माहीतच नाहीत कोणाला, त्यामुळे माहीत नाही असं लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे धनगर समाजाचं जेव्हा आपण कुळ आणि आडनावांचा विचार करायला लागतो आणि माहिती गोळा करायला लागतो, तेव्हा आपल्याला आढळून येतं की अजूनही बऱ्यापैकी विचारवंतांचं किंवा अभ्यासकांचं या गोष्टीवर एकमत झालेलं नाही की अमुक एक कुळाचं कुळ, गोत्र, प्रवर, वंश कोणता असेल, आणि काही ठिकाणी माहीत देखील नाही. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवताना जेवढी जास्तीत जास्त माहिती गोळा करता आली तेवढी माहिती आपण गोळा केली. त्या माहितीमधली जेवढी माहिती आपल्याला तपासून घेता आली किंवा विश्वसनीय वाटली, त्यातल्या त्यात ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये सम्मिलित केलेली आहे. ज्या ठिकाणी माहीत नाही त्या ठिकाणी आपण माहीत नाही म्हणून सांगितलेलं आहे, कारण अफवा पसरवणं आपलं काम नाहीये. आपलं काम आहे जे आहे ते सत्य समोर घेऊन येणं किंवा दाखवणं पुराव्यानिशी. त्यामुळे जे माहीत नाहीये ते माहीत नाहीये. धनगर समाजाची जी 32 कुळं आहेत त्यांचे गोत्र, वंश, प्रवरा वगैरे ठरवण्यासाठी अजून भरपूर संशोधन होणं गरजेचं आहे, भरपूर या विषयावर काम होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला सर्व अभ्यासकांचं आणि संशोधकांचं याच्यावर एकमत होईल की हीच कुळं आहेत आणि त्याचा हेच गोत्र आहे, अभ्यासानुसार ते सिद्ध होईल, त्यावेळेला आपल्याला ते परिपूर्णपणे सांगता येईल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जी माहिती उपलब्ध झाली त्यातली जी माहिती आपल्याला तपासून घेता आली, गाळून घेता आली आणि त्यातल्या त्यात जी अधिकृत वाटली ती माहिती आपण आपल्या समोर ठेवणार आहोत किंवा आपण सर्वांच्या समोर घेऊन येणार आहोत. परंतु या माहितीची आपल्या सर्वांनी शहानिशा करणं गरजेचं आहे, याच्यावर अजून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या माहितीवर एकवाक्यता निर्माण करणं गरजेचं आहे. हे जे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. असा विषय नसतो की आपण नेहमी विचार करतो की मी तर मराठा समाजाचा आहे, मी धनगर समाजाच्या कुळांबद्दल कशाला विचार करू, त्याच्याशी माझा काय संबंध. असा विचार आपण समाजशास्त्रामध्ये करू शकत नाही. जिथे कुठे आपल्याला विरोधाभास, विसंवाद आढळेल माहितीमध्ये, तो दूर करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. ही माहिती माझ्या समाजाची नाही, दुसऱ्या समाजाची, असा विचार करून चालत नाही. तर जिथे कुठे ज्या त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल, एखादा आपण म्हणतो की मिसिंग लिंक आहे, मिसिंग लिंक दूर करण्याची जिथे संधी मिळेल माहितीमधली, आपल्याला एखादी कडी तुटलेली असेल, तिथे जोडता येत असेल आपल्याला, तर आपण सगळ्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात जी माहिती उपलब्ध आहे आणि त्यातल्या त्यात जी अधिकृत आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. सर्वात आधी आपण काय करूयात की धनगर समाजाची जी 32 कुळं आहेत त्या 32 कुळांची नावं जाणून घेऊयात आणि नंतर मग तक्त्याच्या माध्यमातून पुढची माहिती जाणून घेऊयात. कारण कुळांची नावं माहीत असणं गरजेचं आहे आणि ती लक्षात राहणं गरजेचं आहे, बाकी माहिती नंतर येते. तर कुळ क्रमांक 1 खरात कुळ, कुळ क्रमांक 2 लवटे, कुळ क्रमांक 3 थोरात, कुळ क्रमांक 4 कोळेकर, कुळ क्रमांक 5 शिंदे, कुळ क्रमांक 6 हाके, कुळ क्रमांक 7 स्वार, कुळ क्रमांक 8 सोलनकर, कुळ क्रमांक 9 देवकते, कुळ क्रमांक 10 वाकसे, कुळ क्रमांक 11 सरगर, कुळ क्रमांक 12 सरक, कुळ क्रमांक 13 हालनवर, कुळ क्रमांक 14 कोकरे, कुळ क्रमांक 15 जानकर, कुळ क्रमांक 16 काळे, कुळ क्रमांक 17 खताळ, कुळ क्रमांक 18 येडगे, कुळ क्रमांक 19 ऐनवर, कुळ क्रमांक 20 शिंगाडे, कुळ क्रमांक 21 बुटे, कुळ क्रमांक 22 लेंगरे, कुळ क्रमांक 23 आवळे,
कुळ क्रमांक 24 ठोबरे किंवा ठोंबरे, कुळ क्रमांक 25 ठेंगल, कुळ क्रमांक 26 आलदर, कुळ क्रमांक 27 टकले, कुळ क्रमांक 28 भारकर, कुळ क्रमांक 29 दगडे, कुळ क्रमांक 30 मासाळ, कुळ क्रमांक 31 लोकरे, कुळ क्रमांक 32 कुलाळ. ही जी आहेत ही 32 कुळं आहेत धनगर समाजामध्ये आढळून येणारी. या प्रत्येक कुळाचं स्वतःमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कुळाची स्वतःमध्ये वेगळी कुलदैवत आहेत, प्रथा परंपरा आहेत. त्यानंतर जीवनमान राहणीमान देखील वेगवेगळं आहे काळ वेळ परिस्थितीनुसार, आणि स्थान देखील वेगळं आहे. सगळी कुळं महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी आढळतात असं नाही, किंवा महाराष्ट्रातच आढळतात असं नाही, काही महाराष्ट्राच्या बाहेर देखील आढळतात. त्यामुळे प्रत्येक कुळाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे आणि स्वतःचा असं एक प्राचीन काळापासून चालत आलेला आपण म्हणतो एक परंपरागत व्यवसाय देखील आहे. तर आता या कुळांची माहिती द्यायची म्हटली 32 कुळांची, तर मग 32 वेगळे वेगळे व्हिडिओ बनवावे लागतील. परंतु त्याच्यामध्ये पण अनंत अडचणी आहेत. जसं मी म्हणलं तसं की माहिती उपलब्ध आहे ती दंतकथा आख्यायिकांच्या स्वरूपात आहे, पुराव्यांच्या स्वरूपामध्ये कमी आहे. त्याच्यावर अजून संशोधन होणं गरजेचं आहे, कोणीतरी ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या कुळांचा पूर्ण इतिहास आपल्या समोर घेऊन येता येईल. तर इथे आपण काय करणार आहोत की कुलदेवता किंवा आपण म्हणतो की देवक याच्या गोष्टी असतात. या गोष्टी थोड्याशा काय असतात, सब्जेक्टिव्ह असतात, काळ वेळ परिस्थितीनुसार बदलतात, स्थलांतरानुसार बदलतात. तर त्याच्याबद्दल काही ठोसपणे सांगता येणार नाही जोपर्यंत आपण त्या एका विशिष्ट कुळाबद्दल अभ्यास करून बोलत नाही. तेवढा आता वेळ आपल्याकडे नाहीये की आपण एका कुळाचा अभ्यास करू. कदाचित वर्ष 2 वर्ष पण लागेल संशोधनच करायचं म्हटलं त्याच्याबद्दल. तर पण या सब्जेक्टिव्ह गोष्टी म्हणजे या बदलत असतात, म्हणून त्या गोष्टी आता आपण इथले आपल्या तक्त्यामध्ये घेणार नाही. आपण जो तक्ता पाहणार आहोत त्याच्यामध्ये कुळांच्या माहितीचा आपण जो एक तक्ता बनवलाय त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की मुख्य कुळ कुठले ते पाहणार आहोत, त्या कुळाचं गोत्र कोणतं आहे, त्या कुळाला ऋषी गोत कोणतं मानलं जातं, प्रवर कोण आहे त्या ऋषीचा, आणि वंश कोणता आहे, ही माहिती आपण आजच्या तक्त्यामध्ये पाहणार आहोत. किंवा तक्त्याच्या माध्यमातून आपण या 32 कुळांची थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. कुळ क्रमांक 1 खरात कुळ. याचं गोत्र परिहार सांगितलं जातं. ऋषी गोत पुंडलिक. आणि प्रवर जो आहे ते प्रवरची माहिती मिळाली नाही. मी जसं म्हटलं तसं जी माहिती मिळाली नाही आपण सांगणार आहोत. माहिती मिळाली नाही त्यामध्ये लाज वाटण्यासारखं काही कारण नाहीये. खोटे काही अफवा पसरवण्यापेक्षा तर मिळाली नाही म्हणणं कधी चांगलं आहे. कोणाकडे जर माहिती असेल खरात कुळाच्या प्रवराची आणि खात्रीलायक माहिती असेल पुराव्यानिशी तर आपण जरूर खाली प्रतिक्रियेमध्ये कळवावी. आपण त्याच्यावर नक्की विचार करू आणि शहानिशा करण्याचे प्रयत्न करू की ती माहिती खरोखर खरी आहे का. वंश जो आहे खरात कुळाचा तो आहे अग्निवंश. आणि या खरात कुळामध्ये जी आडनावे येतात ती आडनावं आपण थोडक्यामध्ये पाहूयात. दहायगुडे, पांढरे, सूळ, बोरवर, अमाने, ढाके, पालवे, टेळे, तरडे, ढवळे, तामकडे, रत्नपारखे, मळगे, झुरळे, बांदे, गेटे, मरकाटे, लांडगे, तोंडगे, पटकारे, भोपळे, पोरवाले, सुरसुळे, पुर्णेकर, गुलदौरे, खराडे, सातपुळे, बनगे, पळसगावडे, सुतकले, गोलारी, कावळे आणि कोळपे ही आडनावं खरात कुळामध्ये आढळून येतात. कुळ क्रमांक 2 लवटे कुळ. गोत्र सोळंकी. ऋषीगोत भारद्वाज. प्रवर अंगिरस आणि वारहस्पत्या. वंश अग्निवंश. आडनावं आहेत नरुटे, वडगर, माने, मरगळे, हजारे, शेंडगे, वावरे, डबळे, पोफळे, गरवाट, पिसाळ, कसुगडे, नेमाने, दुलवडे, भानवसे, क्षीरसागर, शेमडे, चारे, हलगे, कारगळे, किसवे, गावडे, बिंदुगडे, थिटे, काकडे, गासके, गारगुडे, रोडे, झिवळ, रेवे, बडरे, दरगुडे, बागनवर, झाडगर, बर्ले, निगुंडे, वधनवर, मिसाळ, बिरजे आणि तांदळे. कुळ क्रमांक 3 थोरात कुळ. गोत्र गहलोल. ऋषीगोत कश्यप.
प्रवर माहिती मिळाली नाही याची अजून. वंश सूर्यवंश आणि याच्या अंतर्गत येणारे आडनाव आहेत अनावसे, कालगुडे, खमंगळ किंवा खमगळ, खटके. अजून जर काही आडनावं माहीत असतील आपल्याला तर आपण खाली प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहावीत. कुळ क्रमांक 4 कोळेकर कुळ, गोत्र कानवाह, ऋषीगोत मानव, प्रवर चवन, अल्पावन, जगदग्नी, वंश सूर्यवंश. आणि या कुळाच्या अंतर्गत येणारे आडनाव आहेत नरुटे, वडगर, माने, मरगडे, हजारे, शेंडगे, वावरे, डबळे, पोकळे, गरवाट, पिसाळ, कसुगडे, नेमाने, दुलवडे, भानवसे, क्षीरसागर, शेमडे, चारे, हलगे, करगळ, किसवे, गावडे, बिंदुगडे, थिटे, काकडे, गासके, गारगुडे, रोडे, झिवळ, रेवे, वडरे, बडरे, दरगुडे, बागनवर, झाडगर, बर्ले, निगुंडे, वधनवर, मिसाळ, बिरजे आणि तांदळे. कुळ क्रमांक 5 शिंदे कुळ, गोत्र परिहार, ऋषीगोत पुंडलिक, प्रवर मिळाली नाही, वंश अग्निवंश. आडनाव आहेत झुंजे, काळजाते, कांडुरे, हंडवरे, खडके, बेंदरे, ढोणे, बिसकुले, हराळे आणि सुटे. कुळ क्रमांक 6 हाके कुळ, गोत्र यादव, ऋषीगोत कौडिन्य, प्रवर कौडिन्स, अंगिरस, भाईसपख्या आणि वंश चंद्रवंश. आडनाव आहेत मदने, खरेजे, गोपने, दहीभाते, घुटकडे, हांडे, लुबाळे, इबडे, झालगर, मेटकरी, पिसे, बिजुगडे, किसे, लांडे, बने, बारगाले, वरणे. कुळ क्रमांक 7 स्वारकुळ, गोत्र गहलोल, ऋषी कश्यप, प्रवर कश्यप वत्स नैशू नैद्वा, वंश सूर्यवंश. आडनाव आहेत सुडनवर, हेगडवार, बलार, बरंगे, डापटवर, गेळे, दिंडे, शिरगिरे, गायेकर आणि साठे. कुळ क्रमांक 8 हाके कुळ, गोत्र यादव, ऋषीगोत कौडिन्य, प्रवर कौडिन्स, अंगिरक आणि भाईसपख्या, वंश चंद्रवंश. आडनाव आहेत पारकर, खंडेकर, वाघमोडे, हिरवे, इक्कर, ठवरे, ओगरे, निटवे, इंगळे, डोईफोडे, तांबे. आता बोकड न खाणारे असं एक याच्यामध्ये वर्गीकरण आपल्याला आढळतं हाके कुळामध्ये. तर नक्की काय आहे याच्यावर जर कोणाला आपल्या हाके कुळामधल्या मित्रांना माहिती असेल तर कृपया आपण खाली प्रतिक्रियेमध्ये लिहू शकता. पुढचे आडनाव आहेत खीर, पाडुळे, हागरे, गवळ, घोगरे, घुपे, सर्जे, गाडेकर, कोळसे, होड, धमडेरे आणि बीरकर. कुळ क्रमांक 9 देवकते कुळ, गोत्र चौहान, ऋषीगोत वत्स, प्रवर भार्गव आणि आमत, वंश अग्निवंश. आडनाव आहेत अर्जुन, गोरड, वनमाने, वलेकर, रुपनवर, बरकडे, मेटकरी, ढेरे, तांबे, तळे, डोंगरे, बगडे, भामटे, उत्तरे, कोले, झाडे, खिलारी, दाबे, अंगुणे, दोरवे, हनुमाने, सुडळक, निगडे, अगुणे, इंगळे आणि इक्कर. कुळ क्रमांक 10 वाकसे कुळ, गोत्र गहलोल, ऋषीगोत कश्यप, प्रवर कायेश्वा, वत्सा आणि नैध्रुव, वंश सूर्यवंश. या कुळांतर्गत येणारे आडनाव आहेत उसके, मस्के, चोरमले, सिरसाट, बंगले किंवा बंगाले, कुऱ्हाडे आणि मुगुटरा. कुळ क्रमांक 11 सरगर कुळ, गोत्र आहेत चौहान, ऋषीगोत वत्स, प्रवर भार्गव
त्यानंतर च्यवन, चाप्रावन, आर्म आणि जामदग्ने. वंश आहे अग्निवंश. आडनाव आहेत साडनवर, फोंडे, पिपरे, कटरे, मलगोंडे, गडवे, मेटकरी, कुसपे, नांबळकर, सुंपपे, खुपकर, पिंजारी, तुरबारे आणि ओगरे. कुळ क्रमांक 12 सरककुळ. गोत्र गेहलोल, ऋषिगोत कश्यप, प्रवर कायेश्वा, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत झरक, तारणवर, शेळके, जिंदरे, लकडे, चोपडे, भडके, पेरवले, हराळे, विरजे, पिसाळ आणि शेलार. कुळ क्रमांक 13 हालनवर कुळ. गोत्र गेहलोल, ऋषिगोत कश्यप, प्रवरा कश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत बिवकर, दिलुगडे किंवा दिलगुडे, हुलगुंडे, दुधे, सरवदे, येळे, सिद्धगुरु आणि कोडलकर. कुळ क्रमांक 14 कोकरे कुळ. गोत्र राठोड, ऋषिगोत गौतम, प्रवर अंगिरस, आयास आणि गौतम. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत हाजगे, पोगले, अस्वले, पिंगळे, सोनटक्के, कराडे, माळवदे, राचकर, देवपुंजे, सोंडगे, भुसारे, राजगर, गोरे, बिरकर, लांबाटे आणि हुलकर. कुळ क्रमांक 15 जानकर कुळ. गोत्र आहे गेहलोल, ऋषिगोत कश्यप, प्रवर कश्यप, वत्सा, नैध्रुव आणि वंश आहे तो सूर्यवंश. आडनाव आहेत कारंडे, राऊत, मोठे, माळे, घुले, बिडकर, वाघे, करमारे, पडळकर. कुळ क्रमांक 16 काळे कुळ. गोत्र कदम, ऋषिगोत मानव, प्रवर चावन, आज्ञावन आणि जामदग्न. वंश सूर्यवंश. आडनावे आहेत महिन, गहिने, सारसे, उबाळे, श्रीराम, गोरे, डोंबाळे, सिंगारे, घरगुडवे, डळस, नामकडे आणि सिगिरे. कुळ क्रमांक 17 खताळ कुळ. गोत्र सोळंकी, ऋषिगोत भारद्वाज, प्रवर अंगिरस, भारस्पत्य, भारद्वाज. वंश अग्निवंश. आडनाव आहेत शेजाळ, दुधाळ, वाघमारे, गरंडे आणि गलंडे. कुळ क्रमांक 18 येडगे कुळ. गोत्र गेहलोल, ऋषिगोत काश्यप, प्रवर काश्यप, वत्स आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत जेवगे, सन्ने, जुगदार, जोंबळे, जवळगे, गरडे, गलंडे आणि रेडके. कुळ क्रमांक 19 ऐनवर कुळ. गोत्र गेहलोल, ऋषिगोत काश्यप, प्रवर काश्यप, वत्सनैव आणि नैद्या. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत ऐनवर, बुधनवर, डकनवर, कोयनवर, मकनवर आणि भाडनवर. कुळ क्रमांक 20 शिंगाडे कुळ. गोत्र शेंगर, ऋषिगोत गौतम, प्रवर अंगिरस, आयस्या आणि गौतम. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत घुरंगळे, तरडे, वाटकर, ढवण आणि माळंदे. हा माळंदे शृंग ऋषीचा वंश सांगितला जातो. कुळ क्रमांक 21 बुटे कुळ. गोत्र प्रभार, ऋषिगोत वशिष्ठ, प्रवर वशिष्ठ, शक्ती आणि पराशर. वंश अग्निवंश. आडनाव आहेत ताटे, कसरे, मोरे, कुवळकुडे, बावदान, डोईफोडे, वाघ, पिसे, बिरे, दळवी आणि केसकर. कुळ क्रमांक 22 लेंगरे. गोत्र सेंगर, ऋषिगोत गौतम, प्रवर अंगिरस, आयस्या, गौतम आणि वंश सूर्यवंश. आडनाव आहेत पिसुंदरे, किलिंदरे, वगरे, जालिंदरे, सिगारे. कुळ क्रमांक 23 आवळे कुळ. गोत्र गेहलोल, ऋषिगोत कश्यप, प्रवर काश्यप आणि वत्स. वंश सूर्यवंश.
आडनाव आहेत पुकाळे, यमगर आणि यमनवर. कुळ क्रमांक 24 ठोंबारे कुळ. गोत्र तवर, ऋषी गोत्र गार्गायन, प्रवर गर्ग, अंगिरस, बाहिस्पत्या आणि भारद्वाज. वंश यदुवंश. आडनाव आहेत सोनावळे, वटे आणि काटमारे. गोत्र क्रमांक 25 ढेंगल कुळ. गोत्र आहे गहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर काश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनावे आहेत सनगणे, टुले आणि ठेंगले. मगाशी मी बोलताना मला वाटतं ढेंगल कुळ बोललो, तर ठेंगल कुळ आहे, ढेंगल कुळ नाही, उच्चार त्याचा ठेंगल कुळ असा होतो. कुळ क्रमांक 25. त्यानंतर कुळ क्रमांक 26 आलदर कुळ. गोत्र गेहलोल, ऋषी गोत काश्यप, प्रवर काश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत वलदवर, करणवर, कमाडे आणि डांगे. कुळ क्रमांक 27 टकले कुळ. गोत्र गेहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर कश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. कुळ क्रमांक 28 भारकर कुळ. याच्या आधी कुळ क्रमांक 27 मधली आडनाव सांगायची राहिली. कुळ क्रमांक 27 मध्ये आडनाव आहेत एरडे, तुपे आणि टिकले. पुढचं कुळ आहे ते कुळ क्रमांक 28. आडनाव कुळाचं नाव येतं भारकर कुळ. गोत्र गेहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर काश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत शिवरकर आणि मुटकर. कुळ क्रमांक 23 दगडे कुळ. गोत्र गेहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर कश्यप, वत्सा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत पोले आणि संसलोटे. कुळ क्रमांक 30 मासाळ कुळ. गोत्र सोळंकी, ऋषी गोत भारद्वाज, प्रवर अंगिरस आणि बहितपत्या. वंश अग्निवंश. आडनाव आहेत मिसाळ, गोन मासाळ, अमुसिद्ध, खाजने, साळ, भांडगे, वळुंसे, पलेरी, वडेर आणि अनुपसिद्ध. पुढील गोत्र आहे गोत्र क्रमांक 31. नाव आहे लोकरे कुळ. पुढील कुळ जे आहे, गोत्र नाही कुळ आहे. कुळ आहे कुळ क्रमांक 31 लोकरे कुळ. गोत्र गेहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर काश्यप. वंश सूर्यवंश आणि आडनाव आपल्याला एकच आढळून येतं बेलनवर. शेवटचं जे कुळ आहे ते म्हणजे कुलाळ कुळ. यामध्ये गोत्र गेहलोल, ऋषी गोत कश्यप, प्रवर काश्यप, वत्सरा आणि नैध्रुव. वंश सूर्यवंश. आडनाव आहेत बिचे आणि बुचटे. तर ही झाली धनगर समाजातली 32 कुळं. त्यांचं आपण म्हणू शकतो की गोत्र, ऋषी गोत, प्रवर आणि वंश आणि त्यांच्या अंतर्गत येणारे आडनाव ही आपण एक रूपरेखा पाहिली. जसं तुम्ही ही रूपरेखा पाहिली असेल आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जर मोबाईलवर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया हा तक्ता चांगला दिसण्यासाठी कॉम्प्युटरवर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला नावं आणि गोत्र कुळ व्यवस्थित समजून घेता येईल. ते समजून घेतल्यावर आपल्या असं लक्षात येईल की काही कुळांमध्ये मोजकीच आडनाव आहेत, 1 1 2 2 3 3 किंवा 5 10 4 5 आडनाव आहेत. खरं तर धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे, हजारोंच्या, आपण म्हणू शकतो की लाखोंच्या घरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांची आडनावं एवढी कमी असणार नाहीत, तर त्यांची जी गोत्र आहे ती गोत्र पण एवढी कमी असणार नाहीत. आणि जरी कुळं जी आहेत ती कुळं 32च असली तरी प्रत्येक कुळाच्या अंतर्गत आपण म्हणू शकतो शेकडो किंवा हजारोने आडनावं येऊ शकतात. या विषयावर अजून काम करणं गरजेचं आहे. हा तक्ता पण जो बनवलाय आपण, तो तक्ता पण एक प्रारंभिक माहिती देणारा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये पण सुधारणा होऊ शकते. त्याच्यानंतर जी गोत्रांची नावं दिली, ती गोत्रांची नावं आपल्याला आढळलेली आहेत ठिकठिकाणी म्हणून आपण दिलेली आहेत, त्याच्याबद्दल पण संशोधन करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे प्रवर कुठला आहे तुमचा, ते गोत्र आणि प्रवर महत्वाचं आहे. ऋषीगोत फारसं महत्वाचं नाहीये. त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी रिपिटेटिव्ह झालेले दिसतात की प्रवर आहेत ते अनेक कुळामध्ये रिपिटेटिव्ह झालेले आहेत. तर शक्यतो असं होत नाही की एकच प्रवर किंवा 3 प्रवरांचा एकच गट हा एकाच जातीच्या अनेक कुळांमध्ये सारखा रिपीट होईल, परत येईल असं
दिसत नाही चित्र शक्यतो संशोधनामध्ये आपण पाहतो तेव्हा. त्यामुळे या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसं की या तक्त्यामध्ये आपण जो बनवलाय तो आणि धनगर समाजाची जी कुळं गोत्र आणि प्रवर वगैरे सांगितले जातात, आडनावं जी आहेत ती आडनावं कुठल्या कुळाच्या अंतर्गत येतात याच्याबद्दल भरपूर काम होणं गरजेचं आहे. आता ते कोण करणार या प्रश्नाचं माझ्याकडे पण उत्तर नाही, पण कोणीतरी कधीतरी केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की या सगळ्या अनेक लोकांचे जे मतभेद आहेत, समाजामध्ये मतभेद आहेत, विचारवंतांमध्ये मतभेद आहेत, अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, ते मतभेद दूर होऊन जर एकवाक्यता आली या गोष्टींबद्दल तर धनगर समाजाचा आपल्याला इतिहास अजून चांगल्या प्रकारे सांगता येऊ शकेल. तर आता ही जी आडनाव आपण बघितली ही वेगवेगळ्या कुळांच्या अंतर्गत बघितली. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आडनावांची माहिती मिळायला किंवा आडनाव समजायला किंवा लक्षात राहायला आपल्याला अवघड जातं. म्हणून 1180 आडनाव जे आपण वेगवेगळ्या कुळांच्या अंतर्गत आता पाहिली आहे तक्त्यामध्ये ती सलग मी वाचून दाखवतो. त्यामुळे आपलं आडनाव, आत्ताची जी आडनावं सांगितली जातात 1180 आडनाव जी सांगितली जातात वेगवेगळ्या कुळाच्या अंतर्गत कुठे नाही कुठतरी, त्यात आपलं आडनाव आहे का नाही हे आपल्याला कळायला मदत होईल. कदाचित असं असेल की आपलं आडनाव आहे पण ते कुठल्याच कुळाला जोडलं गेलेलं नाही अजून, अशी परिस्थिती असेल तर ही सगळी 1180 आडनाव वाचल्यानंतर जर आपलं आडनाव याच्यामध्ये नसेल तर ते आडनाव तुम्ही मला खाली प्रतिक्रियेमध्ये कळवू शकता. ज्या वेळेला आपण धनगर समाजाचा इतिहास ही मालिका बनवणार आहोत त्यावेळेला तुम्ही ज्या काही सूचना द्याल किंवा नवीन इनपुट द्याल, नवीन माहिती द्याल, ती माहिती तपासून शहानिशा करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सामील करू शकतो. चला तर मग मी 1180 आडनाव आहे धनगर समाजाची ती एक एक करून आपल्याला वाचून दाखवतो. सुरुवात करूयात. अंगुणे, अघडते, अजनाळकर, अजलसोंडे, अदुलकर, अनुसे, अभंगे, अमनार, अमाने, अमुसिद्ध, अर्जुन, अलदर, अलनुरे, अल्लापूरकर, अवकीरकर, अवगान, अस्वले, ऐनवर, आखाडे, आगलावे, आटोळे, आडबाने, आडमाने, आडसुळे, अनावळे, आबुंज, आयनूर, आरगे, आराटे, आरादे, आलदर, आळे, आवणे, आवणे, आवळे, आवारे, आसखडके, आस्कर, ओगरे, इंगळे, इंगवले, इक्कर, इनचर, इबडे, इरकर, इरपे, उगे, उगडे, उचले, उचाले, उचाळे, उतरे, उमाटे, उरकुडे, उराडे, उसके, एकळ, एकवार, एडके, एरंडे किंवा एरडे. पुढची आडनाव आहेत कंकणे, कचरे, कटरट, कटरे, कट्टीमणी, कडनो, कडू, कनप, कन्नवर, कपने, कबाडे, कमलाकर, कमाडे, करगळ, करडे, करनवर, करपे, करमारे, करली, कराळे, करे, करडिले, कर्णवर, करहे, करे, कराडे, कवडे, कवितके, कष्टे, कसपटे, कस्तुरे, कांडुरे, कांदळकर, कांदळे, कांबळे, काकडे, काचगुंडे, काजगुंडे, काजळे, काटकर, काटमारे, काटे, काटेकर, काठमोरे, कातडे, कानडे, कानेकर, कापडे, कापले, काबुगडे, काबुडके, कारंडे, कारे, कारलेकर, कालर, काळदाते, काळबुडगे, काळबुगडे, काळे, काळेबाग, कावळकर, कावळे, काशीद, कासुगडे, किनगे, किनवे, किरवे, किसवे, कुंडकर, कुंडगीर, कुंदकर, कुंभारकर, कुंभारे, कुकलारे, कुचेकर, कुदनर, कुदरे, कुनगर, कुपटेकर, कुरवाडे, कुराडे, कुलाळ, कुवळपुडे, कुसपे, केंडे, केळे, केसकर, कोवंदे, कोकणे, कोकरे, कोकाटे, कोगदे, कोंडलकर, कोपनार, कोयनवार, कोरडे, कोरे, कोलवडकर, कोलापते, कोले, कोल्हटकर, कोल्हे, कोळपे, कोळापटे, कोळेकर, क्षीरसागर, खंडागळे, खंडाळकर, खंडाळे, खंडेकर, खटके, खडंके, खडके, खताळ, खनके, खर्जे, खरपे, खराटे, खरात, खराबे, खरेस, खरोळे, खर्जे, खळबट्टे, खवटे, खवसे, खांडेकर, खांदेकर, खाजणे,
खाटीक, खाटेकर, खाडे, खामगळ, खिलारी, खिलारे, खिल्लारी, खिल्लारे, खीत, खुजे, खुटेकर, खूपकर, खुपसे, खुरांगे, खेकारे, खेमनर, खेमनार, होंडल, होंदिल, होडवे, होत, होमने, खोरणे. गंगथडे, गंदेले, गंबर, गडदे, गडवे, गडरी, गढळे, गबरे, गमे, गरंडे, गरगडे, गरडे, गर्दडे, गरवाट, गलंडे, गळंगे, गवते, गव्हाळे, गहिने, गाटे, गाटोळे, गाडगे, गाडवे, गाडेकर, कोळसे, गाढवे, गाढे, गादगे, गायकवाड, गायके, गायेकर, गारगुडे, गारडे, गारळे, गाळकाटे, गावंडे, गावटे, गावडे, गासके, गिरे, गिलबिले, गिलवरकर, गिरे, गुंजाळ, गुंठे, गुंड, गुंडे, गुजराणे, गुडदे, गुड्डे, गुढाळे, गुरव, गुराखे, गुलदगड, गुलदवडे, गेटे, गेळे, गोंडे, गोनमासाळ, गोचडे, गोटके, गोटे, गोटे, गोदे, गोपने, गोपने, गेयकर, गोरड, गोरणे, गोरवे, गोरे, गोरडे, गोलारी आणि गोवेकर. पुढे घाटाळे, घनवड, घरबुडवे, घागरे, घाटुळे, घाडेकर, घायाळ, घिटरे, गुगरे, घुटकडे, घुटुकडे, घुनक, घुनदरे, गुपे, घुरंगळे, घुरके, घुले, घोंगडे, घोगरे, घोडके, घोडे, घोरकर, घोरकल, घोरपडे, गोरुडे, चंदन, चौधारे, चौरे, चव्हाण, चहानकर, चांगण, चांदणे, चादर, चामाटे, चारथळ, चारे, शिंगवणे, चिंचोरे, चिंचोले, चिंचोळे, चिंधे, चिकटे, चिकणे, चिकोडे, चिडे, चितळकर, चिलकर, चिवणे, चुतकले, चेंडगे, चोपडे, चोरमले, चोरमळे, चोरमुले, चोळ, चौगुले, चौरे. त्यानंतर जंगले, जगनले, जगनर, जटाळे, जमरे, जयपत्रे, जरग, जरांडे, जरे, जवळगे, जांगळी, जाटे, जाधव, जानकर, जानराव, जामुने, जारे, जालिंदरे, जिदरे, जिगुरे, जुगदार, जुमडे, जेवगे, जेडगे, जोंग, जोंबळे, जोडनर, जोरवर, जोशी, झंझे, झरक, झरेकार, झाडगर, झाडे, झारगड, झालगर, झिमळ, झिले, झिवळ, झुरळे, जोरे, टिकले, टिकले, टिकुळे, टुले, टेंगले, टेकाडे, टेकाळे, टेलारी, टेळे, टेहले, टोंचर, ठमके, ठवरे, ठेंगील, ठोंबरे, ठोके, डकनवर, डफळे, डबळे, डहाके, डांगरे, डांगे, डाके, डाकवर, डायने, डाळ, डोंगरे, डोंबाळे, डोईफोडे, डोके, डोणे, डोरले, डोळ झाले. पुढे ढगे, ढमडेरे, ढवण, ढवळे, ढवान, ढाके, ढाले, ढेमरे, ढेमरे, ढेगाने, ढेपले, ढेबे, ढेरे, ढोके, ढोणे, ढोर, ढोरके, ढोरमारे, डोले, तगड, तट, तरंगे, तरडे, तरसे, तळे, तळेकर, तांदळे, तांबे, तागड, तागडे, ताटे, तानले, तांबडे, तायखडे, तायडे, तारणवर, तिखोळे, तिरके, तुरमे, तुतारे, तुपे, तुरनर, तुरबारे, तुरारे, तेलंगे, तोंडगे, तोंडे, तोटे, तोतरे, तोरे, थाटे, थिटे, थोटे, थोरबोले, थोरवाले, थोरवे आणि थोरात. पुढे दगडे, दडस, दबडे, दरगुडे, दळणार, दळवी, दवंडे, दसनूर, दहिबात, दांगडे, दाईंगडे, दाईंगडे, दातीर, दानगोडे,
दाबे, दिंडे, दीडबाग, दिलगुडे, दिवटे, दिवनाळे, दीडबाग, टुकळे, दुकळे, दुगाणे, दूधभाटे, दुधाळ, दुधाळे, दुधे, दुबे, दुर्के, दुर्गे, देमगुंडे, देवकत, देवकते, देवकर, देवगिरे, देवडकर, देवडे, देवपुंजे, देवरे, देवानंद, देवाने, देशमुख, दोरतले, दोरगे, दोरवे, दोलतारे, दोलंदार आणि दोलवडे, धनके, धनगर, धंबोरे, धरणे, धरपडे, धवडे, धवन, धवणे, धानसुरे, धामुरे, धायगुडे, धायतोंडे, धारम, धारे, धुमाळे, धुलगुडे, धुलवडे, धुळे, धुळगंड. पुढे नजन, नपते, नरबट, नरवटे, नरसाळे, नरुटे, नरोटे, नरे, नवलकर, नवले, नांदगे, नांबळकर, नाईक, नागे, नाचन, नामकडे, नायकुडे, नारनवर, नासके, निकम, निकुंभ, निगडे, निगुंडे, निटवे, निर्मळ, निळे, निवल, निवांत, नीर, नेमते, नैमाने, नैमाने, न्याडे. पुढे पंडुले, पंधरपिसे, पचपोळ, पटकारे, पडळकर, पडवळकर, पडवे, पडुळकर, पदमार, पनोडे, परदेशी, परसुरे, पलेरी, पळसकर, पळसगावडे, पळसे, पवार, पांडव, पांडुळे, पांढरे, पांधारपिसे, पाकळे, पाचंगे, पाचपोले, पाचे, पाजडे, पाटील, पाडुळे, पातळे, पानगे, पानभरे, पानसरे, पावळे, पारकर, पारकर, पारखे, पारतकर, पारेकर, पालवे, पावडे, पावणे, पिंगळे, पिंजारी, पितळे, पिनगाळे, पिपरे, पिसाळ, पिसुंदरे, पिसे, पुकळे, पुकाळे, पुजारी, पुणेकर, पुनसे, पुर्णेकर, पुसांडे, पेरवले, पेशवे, पैकीकर, पोंडपुळे, पोकळे, पोटफोळे, पोटे, पोतले, पोमनर, पोले, फटांगळे, फटिंग, पतंगरे, फसाले, फाले, फाळे, फुके, फुले, फुसे, फोंडे आणि फोंडसे. बंगाले, बंडगर, बंडीछोडे, बकाल, बगडे, बगळे, बगाडे, बच्चाव, बजगे, बडरे, बनगर, बनगे, बनसोडे, बने, बन्नेवार, बरंगे, बरकडे, बरडे, बरले, बराटे, बरगे, बरवे, बलमे, बलार, बांदे, बांबल, बागनवर, बागल, बागुल, बाचकर, बाजगीर, बादशाह, बाबरे, बाबळे, बामणे, बारगळ, बारगाले, बारतीने, बारहाते, बारिंगे, बालमे, बावदान, बावधाने, बाविस्कर, बाहते, बाहे, बिंदुगडे, बिचुकले, बिचुकले, बिजुगडे, बेटी, बिडगर, बिडघर, बिन्नर, बिरगाळे, बिरजे, बिरे, बिरोजे, बिसे, बिबे, बिरकर, बिवकर, बुईनार, बुचाटे, बुच्चे, बुडाळ, बुदे, बुधनवर, बुद्याळ, बुराडे, बुरुंगले, बेंगाळ, बेंगाल, बेंडवाले, बेडगे, बेरगळ, बेलनवर, बेलनूर, बेलनोर, बेल्ले, बेवळे, बोडखळ, बोग्याटे, सैन्यामध्ये बोडके, बोडेकर, बोधे, बोबडे, बोबले, बोभाटे, बोरकर, बोरवर, बोरसे, बोराडे, ब्रह्मक्षत्रिय आणि ब्राह्मणे. भडंगे, भडांगे, भंडारे, भंडे, भडके, भदे, भरणे, भांड, भांडगे, भाईक, भाकरे, भागवत, कुश, भाडणवर, भानवसे, भानुसे, भामटे, भांबरे, भालकरे, भाळे, भावटे, भावले, भिंगे, भिसे, भुजाडे, भूते, भुरे, भुसनार, भुसारी, भुसारे, बोंबरे, बहिरट, भानुसे, भामटे, भामरे, त्यानंतर भालेकर, भाळे, भावटे, भावले, भिंगे, भिसे, भुजाडे, भूते, भुरे,
भुसनार, भुसारी, भुसारे, भुमरे, भैरट, भोंबे, भोके, भोगे, भोजने, भोजने, भोपळे, भोसेकर, मंडपे, मंत्री, मकनवर, मकमले, मकाले, मगदुम, मगर, मडके, मतकर, मते, मदने, मनोरे, मरगळे, मरनानगे, मराळे, मलगुंडे, मलगोंडे, मळगे, मशाल, मशाले, मसके, म्हसके, महाके, महात्मे, महानवर, महानूर, महानूर, महारनार, महारनोर, महाले, महाळनूर, महीन, मारकर, माने, मांचरे, मारकड, मालदार, मालपे आणि माळदे. माळवदे, माळशिकरे, माळी, माळे, मासाळ, मासुळे, माहुरे, मिंड, मीड, मिरगे, मिरजे, मिरजकर, मिलमिले, मिसाळ, मुंगल, मुंजाळ, मुंडकर, मुखमाले, मुगुटरा, मुढे, मुदूर, मुधाळे, मुरकुटे, मुरडे, मुळे, मुसळे, मेटकर, मेटकरी, मेनगर, मेरगळ, मोंठे, मोकळे, मोकाळे, मोकरे, मोठे, मोडक, मोने, मोरे, मरकाटे, म्हस्के, म्हारगुडे, म्हारनूर, म्हाळगोंडे, मेत्रे, यमकर, यमगर, यमनवर, युवरे, येकाळे, येडगे, येडे, येरकार, येळे आणि येवले. पुढे रकटे, रत्नपारखे, रबडगे, रवणे, रहटवाड, रहिंज, राकुंडे, राऊत, कुंडलिक, राजकर, राजगर, राजगे, राजाळे, राठोड, रानगे, रायपुरे, राशिनकर, रासकर, रास्ते, रिठे, रुपनवर, रूपनार, रेडके, रेनगाडे, रेवे, रोकडे, रोडगी, रोडे, लंगुटे, लंबाते, लंबोरे, लंभाटे, लकळे, लगसकर, लगास, लबाडे, लवंगे, लवटे, लांडगे, लांडवले, लांडे, लांभाटे, लाखे, लाटे, लाडे, लाभंडे, लाळगे, लिंबेकर, लिपणे, लिलिंदरे, लुबाळे, लेंगरे, लेंडे, लोंडे, लोखंडे. पुढे वनखोर, वगरे, वगे, वजीर, वजीरगावे, वडकुते, वडगर, वडरे, वडिटके, वडेर, वड्डे, वनवे, वत्ते, वधवनवर, वनवे, वरग, वरणे, वलदवर, वलेकर, वळकुंडेकडे बघून मी वळकुंडे, वळुसे, वाकडे, वाकसे, वागलगावे, वाघ, वाघमारे, वाघमोडे, वाघे, वाटेगावकर, वाडकर, वाडगे, वाडीकर, वाडे, वाडुंकर, वाणी, वायकुळे, वायशे, वायसे, वारे, वाळले, वावरे, वासटकर, विटगर, विटनोर, वीर, विरकर, विरजे, विरकर, वेळे, वैजाळे, वैद्य. भटकर, वटे, वनमाने, वरकटे, व्हवाळ, व्हाटकर, व्हारगीळ, भोरकटे, शिंगटे, शिंगाडे, शिंदे, शिगणे, शिदणे, त्यानंतर शिनगारे, शिपकुळे, शिरगिरे, शिरनामे, शिरोळे, शिवरकर, मुटकर, शूरनर, शेंडगे, शेंबडे, शेगर, शेजाळ, शेजूळ, शेटे, शेमडे, शेरकी, शेरमले, शेलार, शेळके, शेवाळे, श्रीगिरे आणि श्रीराम. पुढे संभोड, संसलोटे, सगरे, सजगणे, सनगणे, टुले, ठेंगळे, सुन्ने, सपकाळ, सपनार, सरग, सरग, सरगर, सरजे, सरवदे, सरस, सलगर, सलगरे, सवाळे, साखरे, मिठे, साठे, साडणवर, सातपुळे, सातपुते, सादगीर, सादिगले, साप्ते, साबळे, साबे, सायमोते, सारसे, साळ, सावंत, सावगावे, सावळकर, सिंहले, सिगारे, शृंग, वश, सिगिरे, सीद, सिदाम, सिद्रगुर, सिद्धगुरु, सिंगारे, सिरसाट, सिसाळ, सुंपपे, सुकनर, सुडके, सुडनवर, सुडळक, सुनगर, सुपेकर, सुरळकर, सुरवसे, सुरसुळे, सुरे, सूर्यकर, सूर्यवंशी, सूळ,
सुळे, सुसलादे, सूळ, सोंडगे, सोट, सोडगीर, सोनवलकर, सोदक, सोनटक्के, सोनवणे, सोनसडे, सोनसुळे, सोनावळे, सोनरे, सोन्नर, सोमवंशी, सोरटे, सोरनार, सोलंकर, सोलनकर, 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 सोलाट, सोसे आणि सौदनकर. पुढे हंडाळ, हंडेवार, हजारे, हटकर, हत्तीमारे, हनुमाने, हममपोरे, हरणे, हराळ, हराळे, हलगे, हलवार, हांडे, हाके, हाक्के, हागरे, हाजगे, हाडंबर, हाडपे, हाडे, हापसे, हारगुडे, हारनगुले, हारनवल, हाराळ, हाळपे, हासे, हिंगे, हिरवे, हिलाल, हिलाळ, हिंसे, हुंडेकरी, हुंबे, हुबके, हुबाळे, हुलकर, हुलकाने, हुलके, हुलगुंडे, हुलगे, हुलवान, हुले, हुल्लुळे, हेकर, हेगडवार, हेडे, होंडे, होगळे, होगाडे, होड, होडगर, होलगाडे, होलगीर, होलपाडे आणि सर्वात शेवटचं आडनाव होळकर. तर ही होती धनगर समाजाची 1180 सर्वसामान्य ज्ञात अशी आडनाव. आपल्या लक्षात आलं असेल ही आडनावांची नावं ऐकल्यानंतर की हजारो आडनाव आहेत, परंतु वरती जो आपण तक्ता बनवला त्या तक्त्यामध्ये ही जी आडनाव आहेत ही कोणत्या कुळाच्या अंतर्गत टाकायची हे कळू शकत नाही. म्हणजे धनगर समाजाच्या आडनावांची बऱ्यापैकी माहिती आहे, अजूनही हजारोनी आडनाव आपल्या समोर येतील, परंतु ती कोणत्या कुळाच्या अंतर्गत येतात हे खात्रीलायक सांगण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नाही आहे. आपला आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा आपण म्हणू शकतो की प्रयोजनच हे होतं किंवा मुद्दाच हा होता की ही परिस्थिती आपल्या समोर आणून द्यावी की हजारोनी आडनावं आहेत, ती कुळाशी जोडण्याचं काम बाकी आहे. त्याचबरोबर जी कुळं आहेत त्याचा गोत ऋषी, गोत्र, प्रवर, वंश ह्या गोष्टी पण तपासून घेण्याचं काम अजून बाकी आहे. आपल्याला हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे कसा वाटला ते आवर्जून कळवा. आज आपण इथेच थांबूयात, कारण आता जास्त काही बोलण्यासारखं नाहीये. जे आहे ते आपल्या समोर ठेवलेलं आहे. संशोधनाचं काम बाकी आहे, ते आता कोण करणार आणि केव्हा कसं करणार त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. म्हणून आपण आता विषय न वाढवता इथे थांबूयात. बाकी धनगर समाजाचा इतिहास हा जो विषय आहे तो विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण महाराष्ट्रातील जातींचा इतिहास ही मालिका बनवतो त्याच्यामध्ये धनगर जातीचा इतिहास एक वेगळी मालिका बनवणार आहोत. त्या मालिकेमध्ये आपण धनगर जातीच्या इतिहासाबद्दल आणि उत्पत्तीबद्दल जाणून घेऊयात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला नाही, कोणालाही संशोधन करण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा आशय आणि विषय आवडत असेल तर चॅनेलला मदत करण्यासाठी देणगी स्वरूपामध्ये यथाशक्ती आपण गुगल पेच्या माध्यमातून, युट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. गुगल पेचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतोच आहे. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.